पार्कच्या याच आंदोलनामध्ये सध्या उद्धव ठाकरे हे देखील पोहोचलेले आहेत। आदित्य ठाकरे, अमित ठाकरे या दोघांनी देखील काही वेळापूर्वी या सगळ्या आंदोलकांना संबोधित केलंय आणि उद्धव ठाकरे हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसतायत। कुठल्याही राजकीय पक्षाचे झेंडे किंवा बॅनर्स या आंदोलनामध्ये दिसणार नाहीत याचं आवाहन करण्यात आलेलं होतं। याची खबरदारी काहीशी घेतली जाते। मात्र कालच ठाकरे बंधूंनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि आज या ठिकाणी आपण एकत्र येणार आहोत। राष्ट्रगीत देखील या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलं होतं कालच्या पत्रकार परिषदेमधून आणि त्यांच्या या आवाहनाला मोठा पाठिंबा मिळताना मुंबईमधून दिसतो आहे। सर्वसामान्य नागरिक सोबतच विद्यार्थी, कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते, आंदोलक हे सगळे मोठ्या प्रमाणावरती शिवाजी पार्क, दादर या परिसरामध्ये जमलेले आपण बघतोय। तरुणाई ही या आंदोलनाचं नेतृत्व करताना दिसते आहे। जंतर मंतरवरती गेल्या अनेक दिवसांपासून जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सध्या देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये तरुणाई रस्त्यावरती उतरलेली आहे। याचंच असंच एक दृश्य जे दिल्लीच्या रस्त्यांवरती बघायला मिळालं तेच आता मुंबईमध्ये देखील बघायला मिळत आहे। आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, वरुण सरदेसाई, शर्मिला ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत यासारखे महत्त्वाचे नेते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले दिसतात। उद्धव ठाकरे हे या क्षणी इथे पोहोचलेले आहेत आणि ते देखील काय संबोधित करतात हे बघणं महत्त्वाचे राहील। धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या राजीनाम्याची एकमुखी मागणी या सगळ्या आंदोलकांमधून होताना दिसते। जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू आहे तिथे देखील हीच ठाम भूमिका घेण्यात आलेली होती। अभिजित दीपके यांनी पुन्हा एकदा सांगितलंय की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, हे आंदोलन असं सुरू राहील। आपण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या अगदी जवळच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत, त्यामुळे कुणीही या आंदोलनामधून बॅकआउट करू नये असं आवाहन त्यांनी तिथे जमलेल्या तरुणाईला केलं।